नमस्कार, जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. श्री गजानन महाराजांचा प्रगट दिन 8 फेब्रुवारीला आहे आणि त्यानिमित्ताने अनेक जणांचे पारायण सुरू झाले असतील किंवा कुणाला पारायण करण्याची इच्छा असेल त्यांचं पारायण ते सुरू करतील. तर पूजेची मांडणी कशी करायची आहे, म्हणजे ॲक्च्युली मी प्रॅक्टिकली तुम्हाला दाखवणार होते की पूजेची मांडणी कशी करायची आहे, पण थोडीशी व्यस्तता आहे त्यामुळे मी मागे जी पूजेची मांडणी केली होती तेच तुम्हाला क्लिप मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. त्या तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल की पूजेची मांडणी कशी करायची आहे. पूजेची मांडणी तुम्ही चौरंगावरती किंवा पाटावरती वेगळी करा. म्हणजे तुमचं जर का देवघर मोठं असेल तर मग तिथेच तुम्ही पूजेची मांडणी केली तरी सुद्धा चालते. परंतु समजा आता देवघर मोठं नसेल किंवा तुम्हाला सेपरेट पूजेची मांडणी करायची असेल तर मग एक चौरंग घ्या किंवा पाट घ्या, त्यावरती लाल किंवा पिवळं वस्त्र टाका आणि कलशाची स्थापना आवर्जून करा. कलशाची स्थापना करताना आपण कलशात तांब्याचा जो तांब्या असतो त्यामध्ये पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये अक्षदा टाकायची आहे, फूल टाकायचं आहे, हळदी कुंकू टाकायचं आहे, सुपारी 1 रुपयाचं नाणं टाकायचं आहे आणि त्यावरती विड्याचे 5 पानं ठेवायचे आहे आणि त्यावरती नारळ ठेवायचं आहे. अशी कलशाची स्थापना करायची आहे. कलशाला बाहेरून हळदी कुंकू लावा, स्वस्तिक काढा. कलश ठेवताना अगोदर खाली तांदळाने स्वस्तिक देखील काढून घ्यायचं आहे आणि त्यावरती कलशाची स्थापना करायची आहे. श्री गजानन महाराजांची जर का तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक करून घ्या. अभिषेक तुम्ही पंचामृताने करू शकता. दूध, तूप, मध, दही आणि साखर आणि पाण्याने अभिषेक करू शकता, दुधाने अभिषेक करू शकता. तुम्ही दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक जरी केला तरी सुद्धा परत आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आहे. महाराजांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे. महाराजांची मूर्ती स्थापन करायच्या अगोदर तिथे देखील तुम्ही स्वस्तिक काढा किंवा थोड्याशा अक्षदा टाका, म्हणजे तांदूळ टाका आणि त्यावरती महाराजांची मूर्ती स्थापन करा. मूर्तीला तुम्ही तुमच्याकडे जे काही समजा आता हार असतील किंवा फेटा असेल तो घाला. त्यानंतर मूर्तीला गंध अक्षदा अर्पण करा, कुंकू लावा आणि त्यानंतर फुले अर्पण करा. फोटो जर असेल तर फोटो फक्त स्वच्छ पुसून घ्या आणि फोटोला फुलं वगैरे अर्पण करून घ्या, गंध अक्षदा अर्पण करा आणि दूध दीप लावा, दिवा लावा. सर्वात अगोदर तुम्ही पूजा करताना दिवा लावून घ्या. जो ग्रंथ आहे श्री गजानन विजय ग्रंथ तो देखील पूजेमध्ये ठेवायचा आहे. म्हणजे तुम्ही जरी आजपासून, आज गुरुवार आहे, आज एकादशी देखील आहे, खूप सुंदर दिवस आहे, किंवा तुम्ही आज किंवा नंतर कधीही तुम्हाला 7 दिवसाचं पारायण करायचं असेल तेव्हा जरी तुम्ही पारायण करत असाल तर मग तुम्ही तेव्हा जी पोथी आहे ती तिथेच ठेवायची आहे. म्हणजे तुम्ही पूजेची मांडणी केली मग ग्रंथ इकडे तिकडे ठेवू नका. ग्रंथाची देखील अगोदर पूजा करून घ्या, फूल अर्पण करा, महाराजांना मनोमन नमस्कार करा आणि महाराजांना विनंती करा की तुम्ही खूप सुंदर छान पद्धतीने माझ्याकडून हे पारायण करून घ्या आणि नंतर तुम्ही तुमच्या पारायणाची सुरुवात करा. तुम्ही जी पूजेची मांडणी केली आहे ती मग हलवायची नाही, ती तशीच ठेवायची आहे प्रगट दिनापर्यंत. आणि तुमचं नंतर मग पारायण जे आहे ते प्रगट दिनाच्या दिवशी, किंवा मी जसं सांगितलं होतं की पारायण करायच्या 2 पद्धती असतात. म्हणजे आदल्या दिवशी देखील पारायणाची समाप्ती केली जाते आणि 3-4 ओळी फक्त प्रगट दिनाच्या दिवशी वाचण्यासाठी ठेवतात. ते यासाठी की आता आमच्याकडे आहे प्रगट दिन, त्यामुळे मग मी तसंच करते. मी आदल्या दिवशीच पारायणाची समाप्ती करते, कारण त्या दिवशी होत नाही, कारण सगळंच बघायचं असते. त्यामुळे मग त्या दिवशी माझ्याकडून पूर्ण एक अध्याय जरी म्हटला तरी सुद्धा वाचणं होत नाही, कारण की सगळीच तयारी करायची असते. आणि मी पूजेची मांडणी प्रगट दिनाच्या दिवशीच करते. म्हणजे ती यासाठी करते की मग सगळ्यांना दर्शन होते. ग्रंथ देखील मी पूजेमध्ये मांडते, त्यामुळे मग पूजेची मांडणी करायची असते, तयारी करायची असते, हार करायचे असतात. हार देखील मी स्वतःच महाराजांच्यासाठी बनवते घरीच. त्यामुळे आदल्या दिवशी आणि प्रगट दिनाच्या दिवशी खूप असा म्हणजे थोडं गडबडच असते. त्यामुळे मग मी आदल्या दिवशीच पारायण माझं संपवण्याचा प्रयत्न करते. एक 3 ते 4 ओव्या ज्या आहेत त्या मागच्या त्या वाचण्यासाठी ठेवते. म्हणजे आम्ही दोघंही जण तसंच पारायण करतो, 3-4 ओळी वाचण्यासाठी ठेवतो आणि मग महाराजांच्या चरणाशी ते पारायण अर्पण करतो. तर ज्यांना अशा पद्धतीने पारायण करायचं आहे, पूजेची मांडणी करायची आहे ते करा, किंवा ज्यांना पूजेची मांडणी करायची नाही त्यांनी मग आपल्या देवघरामध्ये श्री गजानन महाराजांची मूर्ती, फोटो असतोच, तिथे देखील तुम्ही कलशाची स्थापना करा. फक्त कलशाची स्थापना केल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या पारायणाची सुरुवात करू शकता. आणि ज्यांच्याकडे समजा प्रगट दिन असेल तर मग तुम्ही आदल्या दिवशी देखील तुमची पारायण हे पूर्ण करू शकता. ची स्थापना आपण करावी. कलश हा अतिशय शुद्ध असतो, पवित्र असतो, त्यामुळे कुठल्याही चांगल्या कामामध्ये, पवित्र कामामध्ये कलशाची स्थापना ही केली जाते. त्यामुळे तुम्ही कलशाची स्थापना करा. आता सगळ्यात मोठा प्रश्न जो येतो तो म्हणजे कलशाचं नारळाचं काय करायचं आहे. आता हा अनेकांना पडलेला प्रश्न असतो की मग कलशाच्या नारळाचं काय करायचं आहे. माझं तरी एक म्हणणं असं आहे की मला तरी असं वाटते की आपण कलशाची स्थापना जेव्हा करतो, जेव्हा आपण ते नारळ त्याच्यावरती ठेवतो, आपण ग्रंथाचं वाचन करतो, मग सर्व सात्विक लहरी ते जे नारळ आहे ते आकृष्ट करून घेते. त्यामुळे आपण तो प्रसाद म्हणून ग्रहण केला तरी सुद्धा चालतो. प्रसाद सगळ्यांना वाटून द्यायचा आहे. किंवा मग तुम्ही
तुम्हाला समजा कुठे पाण्यामध्ये सोडायचं आहे किंवा श्री गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये द्यायचं आहे असं देखील करतात. परंतु माझं एक स्वतःचं एक भावनिक मत तसं आहे की आपण जे पारायण करतो त्याच्या संपूर्ण सात्विक लहरी त्या नारळामध्ये पोचतात. आपण एवढ्या दिवसापासून पारायण करत असतो महाराजांचं, आपण अतिशय मनोभावे पारायण करतो, अतिशय स्वच्छ मनाने पारायण करतो. मग संपूर्ण ज्या सात्विक लहरी आहेत त्या नारळामध्ये आकृष्ट करण्याची शक्ती असते. त्यामुळे आपण तो प्रसाद म्हणून जरी ग्रहण केला तरीसुद्धा चालतो आणि तो महाराजांचा एक प्रसादच होतो. त्यामुळे आपण प्रसाद म्हणून त्याला खाऊ शकतो, बाकीच्यांना सगळ्यांना प्रसाद म्हणून तो वाटू शकतो. ॲक्च्युली पूजा मी तुम्हाला मांडूनच दाखवणार होती. माझ्या डोक्यामध्ये तसं होतं की मी पूजा मांडून दाखवू, पण थोडं बरंही वाटत नाही आणि थोडं कामाचं खूप जास्त सध्या बर्डन झालेलं आहे. गावं देखील खूप इकडे तिकडे जावं लागलं काही कारणांमुळे, त्यामुळे मग मी तसंच शेअर करत आहे. तुम्ही तो बघून तुम्हाला एक आयडिया येईल. आणि तुमच्याकडे जर का पाऊतका असतील श्री गजानन महाराज संस्थांच्या ज्या चांदीच्या मिळतात त्या जर असतील तर तुम्ही आवर्जून पूजेच्या मांडणीमध्ये ठेवा. छान सुंदर असं आपण जसं शेगावला बघतो, शेगावला आपण काय बघतो की श्री गजानन महाराजांची मूर्ती आहे, त्यासमोर महादेवांची पूजेची मांडणी केली आहे, म्हणजे महादेवाची पिंड ही फुलाने तयार केली असते. तसं देखील तुम्ही करू शकता. म्हणजे मी देखील तसं करते की महादेवांची पिंड जी आहे ती फुलाने तयार करायची आणि तिथे आपण मूर्तीच्या समोर ठेवायची. फोटो जर असेल तर फोटोच्या समोर ठेवायची. असं देखील तुम्ही करू शकता. विठ्ठलाची मूर्ती जर का तुमच्याकडे असेल ती देखील तुम्ही पूजेमध्ये मांडा. म्हणजे मोठी विठ्ठलाची पांडुरंगाची मूर्ती असेल तर तुम्ही ती देखील पूजेमध्ये मांडू शकता. आज एकादशी देखील आहे तर तशी तुम्ही पूजेमध्ये विठ्ठलाची मूर्ती देखील ठेवू शकता. फक्त पूजा हलवू नका, पूजा तशीच ठेवा प्रगट दिनापर्यंत. तुम्ही जे काही 7 दिवस कराल, 3 दिवस कराल किंवा आजपासून 11 दिवस होतात तर तुम्ही 11 दिवस कराल, तर तशा पद्धतीने मग तुम्ही पूजेची मांडणी करा आणि पूजा तशीच ठेवा. आणि ज्या पाऊतका जर का तुमच्याकडे असतील चांदीच्या तर त्या देखील तुम्ही पूजेच्या मांडणीमध्ये ठेवू शकता. महाराजांच्या समोर दिवा अखंडपणे चालू ठेवा जोपर्यंत तुमची पूजा आहे. म्हणजे आता आजपासून 11 दिवस आहे किंवा 7 दिवस आहे किंवा 3 दिवस आहे किंवा प्रगट दिनाच्या दिवशी जर का तुम्ही पारायण करणार असाल तर मग प्रगट दिनाच्या दिवशी पूजेची मांडणी करा आणि दिवा अखंडपणे जेवढ्या दिवस तुमची पूजेची मांडणी राहील तेवढ्या दिवस तुम्ही दिवा अखंडपणे चालू ठेवण्याचा प्रयत्न करा. वात थोडीशी मग त्यावेळी आपल्याला काय करावं लागेल की वात मोठी घ्यावी लागेल, मोठा नंदादीप घ्यावा लागेल आणि दिवा अखंडपणे चालू राहील याची देखील काळजी घ्यावी लागेल. तर या पद्धतीने तुम्ही श्री गजानन महाराजांच्या प्रगट दिनाच्या निमित्ताने तुम्ही पूजेची मांडणी करा, महाराजांच्या चरणी पारायण अर्पण करा. आणि महाराजांच्या चरणी जेव्हा आपण पारायण अर्पण करतो तेव्हा खरंच प्रगट दिन हा खूप सुंदर आनंदाचा सोहळा असतो. आणि जेव्हा आपण महाराजांच्या चरणाशी पारायण अर्पण करतो तेव्हा आपल्याला खूप छान वाटते, प्रसन्न वाटते. आणि प्रगट दिन असा सोहळा आहे महाराजांचा की प्रत्येक श्री गजानन महाराज भक्तांनी प्रगट दिन हा आवर्जून साजरा करावा. जरी तुम्ही घरच्या घरी करत असाल तरी सुद्धा तुम्ही आवर्जून श्री गजानन महाराजांचा प्रगट दिन साजरा करा. महाराजांना नैवेद्य दाखवा पिठलं भाकरीचा. आता त्यामध्ये देखील 2 मतं असतात की कांदा वगैरे टाकायचा का, लसण टाकायचं का. तर तसं जर कांदा लसणाचा जर का विचार केला तर तसं कुठल्याही देवतांना कांदा लसण हा म्हणजे कांदा लसणयुक्त भाजी अर्पण करत नाहीत. परंतु आपण आता संसारिक लोक आहोत, आपण आपल्याला चालतं खायला, आपण ऋषीमुनी नाही. जे ऋषीमुनी आहेत किंवा जे खूप अध्यात्मामध्ये आहेत, त्यांची खूप साधना आहे, अशा लोकांना कांदा लसण हा वर्ज्य असतो. परंतु तरी देखील तुम्हाला महाराजांचा प्रसाद करताना जर का कांदा लसण टाकायचं नसेल, म्हणजे अशा देखील कमेंट येतात की कांदा लसण घालावं का, तर तुम्ही न घालता केला तरी सुद्धा चालतो. फक्त आपल्याला खायचं आपण खाऊ शकतो, परंतु कांदा लसण का खायचं नाही, कारण कांदा लसण असं म्हणतात की तामसिक पदार्थ असतात, त्यामुळे तामसिक जो गुण आहे तो वाढतो. त्यामुळे आपल्याला कांदा लसण हा वर्ज्य करायचा असतो. परंतु आपली साधना तेवढी नाही, आपण तेवढे साधनापर्यंत पोहोचले नाही किंवा आपण एवढे भक्तीमध्ये अजून डुबलेलो नाही. परंतु तरी देखील तुम्हाला वर्ज्य करायचं असेल स्वतः देखील खायला किंवा महाराजांच्या प्रसादामध्ये, तसं तुम्ही करू शकता. तुम्ही महाराजांच्या प्रसादामध्ये कांदा लसण टाकू नका. बनवतावेळी पिठलं बनवतावेळी तुम्ही त्यामध्ये कांदा लसण घालू नका. महाराजांना मग मिरचीचा ठेचा ठेवा, मिरच्या ठेवा, भाकरी बनवा, गोड पदार्थ बनवा. महाराजांना जिलेबी आवडायची त्यामुळे तुम्ही जिलेबी देखील ठेवू शकता. प्रगट दिन आम्ही जेव्हा साजरा करतो त्यामध्ये देखील आम्ही जिलेबीचा नैवेद्य दाखवतो, जिलेबी असतेच. त्यामुळे मग जिलेबी महाराजांना आवडायची, तुम्ही जिलेबी ठेवू शकता. जिलेबी आपल्याला आता बाहेरूनच ऑर्डर करावी लागणार आहे. जेव्हा आपण जिथे जिलेबी सांगतो ते शुद्ध चांगल्या लोकांकडून घ्या. त्यांना सांगा की आम्हाला महाप्रसादासाठी हवी आहे, महाराजांच्या प्रसादासाठी हवी आहे. त्यामुळे तुम्ही ती शुद्ध सात्विक बनवून देतात. त्यांना देखील
तेवढं कळते त्या हॉटेलवाल्यांना की ही प्रसादासाठी जाणार आहे, त्यामुळे ही चांगलीच बनवून द्यायची आहे. तर घरी देखील तुम्ही महाराजांना घरच्या घरी नैवेद्य दाखवा, महाराजांचा प्रगट दिन साजरा करा, महाराजांवरती फुलं अक्षतांचा वर्षाव करा, महाराजांना मनोमन धन्यवाद माना की खरंच महाराज तुम्ही आमच्यासाठी प्रगट झाले, आम्हाला तारण्यासाठी प्रगट झाले. हा सगळा भवसिंधू जो आहे तो तुम्ही तारुण्यात तुम्ही खरंच माऊली आहे आणि एका माऊलीसारखी सदैव तुम्ही आमचं रक्षण करा आणि तुम्ही रक्षण कराल एवढा विश्वास आमच्या मनामध्ये आहे. त्यामुळे महाराजांना मनोमन धन्यवाद म्हणा की महाराज तुम्ही खरंच आमच्यासारखी पतितांना पावन करण्यासाठी तुम्ही प्रगट झाले, हा भवसिंधू तारण्यासाठी तुम्ही प्रगट झाले, त्यामुळे तुम्हाला धन्यवाद आणि आमच्यावरती तुमची कृपादृष्टी अशीच राहू द्या, आमचं सदैव रक्षण करा, प्रत्येक वेळी आम्हाला सांभाळा, कारण तुम्ही माऊली आहे. एक माऊली आपल्या मुलाला सांभाळते तसंच तुम्ही सदैव आम्हाला सांभाळाल एवढा विश्वास आमच्या तुमच्यावरती आहे. महाराजांना ही मनोमन प्रार्थना, शक्य तेवढं महाराजांची पूजा सेवा पारायण करण्याचा प्रयत्न करा. प्रगट दिनाच्या निमित्ताने हे 11 दिवस 7 दिवस 3 दिवस प्रगट दिनाचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे. हा असा जाऊ नका देऊ, कारण आपला श्री गजानन महाराज भक्तांच्यासाठी खरंच ही एक पर्वणी असते, तो म्हणजे महाराजांचा प्रगट दिन. आणि तुम्ही जरी समजा मोठ्या प्रमाणामध्ये महाराजांचा प्रगट दिन साजरा करू शकत नसाल तरी सुद्धा घरच्या घरी महाराजांचा प्रगट दिन हा नक्की साजरा करा. खूप सुंदर छान अनुभव तुम्हाला येईल, कारण की हा आनंदाचा सोहळा आहे आणि तो अतिशय आनंदाने आपण साजरा करायला हवा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. जय गजानन, धन्यवाद.